क्रांतीसूर्य महात्मा फुले वाड्यावरील अस्वच्छतेवरून ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांचा संताप. प्रशासनाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढत थेट अल्टिमेटम. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या पुणे येथील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याचा परिसर पसरलेल्या अस्वच्छतेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अत्यंत संतापजनक प्रकारावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांनी तीव्र आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. जो वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला गेला आहे त्याच ऐतिहासिक वाड्यामध्ये प्रचंड अस्वच्छता असणे ही या वाड्याची विटंबना करणारी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या वाड्याची देखरेख, सुरक्षिततेची हमी आणि स्वच्छतेची संपूर्ण कायदेशीर व नैतिक जबाबदारी पुणे महानगरपालिकेची आहे. मात्र या ठिकाणी साधी स्वच्छता राखण्याची साधी तसदीही प्रशासनाकडून घेतली जात नाही असा गंभीर आरोप ॲडव्होकेट महाडोळे यांनी केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी साफसफाई कंत्राटदारांनी घेतलेलं कॉन्ट्रॅक्टर यांचं संगनमत असून त्यांचे या गंभीर बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यांना ॲडव्होकेट महाडोळे यांनी तात्काळ तडाखा देत तातडीने स्वच्छता करण्याचे बजावले आहे. स्वतःच्या हाताने घाण उपटून दाखवला निषेध. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यासाठी ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांनी केवळ तोंडी शब्दांवर न थांबता थेट कृती करून केली. त्यांनी महात्मा फुले यांच्या वाड्याच्या अगदी कडेला व बाजूला साचलेली घाण, माती आणि वाढलेले अनावश्यक तण स्वतःच्या हाताने उपटून बाहेर काढले. प्रशासनाने जर गाफील राहत असेल तर आम्हा हा कचरा स्वतःच्या हाताने काढावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं सांगत त्यांनी प्रशासनाला आरसा दाखवला. प्रशासनाला सज्जड व थेट इशारा. या संपूर्ण प्रकारानंतर ॲडव्होकेट महाडोळे यांनी प्रशासनाला अत्यंत कडक शब्दात इशारा दिलाय की येत्या उद्याच्या उद्या संपूर्ण वाडा आणि परिसर चकाचक आणि स्वच्छ करा, अन्यथा आमच्या समस्त कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र विरोध व आंदोलनासाठी सामोरे जावे लागेल. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ऐतिहासिक वाड्यावर पसरलेलं हे अस्वच्छतेचं साम्राज्य जर लवकरात लवकर संपवले गेलं नाही तर महानगरपालिकेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा संघर्ष छेडला जाईल असा कडक इशारा ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांनी शेवटी दिला आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुणे येथील वाड्यावर आहे. हा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून शासनाने घोषित केला आहे. राष्ट्रीय स्मारक असताना या वाड्यामध्ये असणारी अस्वच्छता ही अतिशय या वाड्याची विटंबना करणारी आहे. या वाड्याच्या देखरेखीची आणि सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची जबाबदारी ज्या महानगरपालिकेची आहे ते महानगरपालिका या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्वच्छता ठेवताना दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणची अस्वच्छतेच्या संदर्भात इथल्या अधिकाऱ्यांशी, इथल्या कॉन्ट्रॅक्टरांशी मी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की स्वच्छता ताबडतोब आपण केली पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो की कशा स्वरूपाची घाण या ठिकाणी आहे. की हा महात्मा फुलेचा वाडा आहे आणि महात्मा फुलेच्या वाड्यावर अशा पद्धतीची घाण जी आहे ही या ठिकाणी आहे आणि ही घाण मी माझ्या स्वतःच्या हाताने ही घाण स्वच्छ करणार आहे. ही जी घाण या ठिकाणी आहे, ही जी घाण या ठिकाणी आहे, ही घाण अशा स्वरूपाची घाण आहे आणि मी माझ्या हाताने ही जी घाण आहे ते स्वच्छ करत आहे. ही जी घाण आहे किती प्रकारची घाण ही महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाड्याच्या बाजूला असणारी घाण आहे आणि या घाणीच्या संदर्भामध्ये हे जे या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्यांचं अतिशय दुर्लक्ष घाणीकडे आहे आणि घाण ही स्वच्छ करून मी या ठिकाणची घाण स्वच्छ करत आहे आणि त्यांना मी या संदर्भात बोललेलो आहो की ही जी घाण आहे ही घाण तुम्ही उद्याच्या उद्या हा वाडा स्वच्छ करा, अन्यथा तुम्हाला समोरच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात समोर जावं लागेल. तेव्हा हे जे घाणीचं साम्राज्य आहे महात्मा ज्योतिराव फुलेच्या वाड्यावरचं हे घाणीचं साम्राज्य स्वच्छ केलं पाहिजे ही माझी या ठिकाणी मागणी आहे.